नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत नीट एग्जाम पोस्टपोन होणार आहे किंवा नाही याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। आणि ही इन्फॉर्मेशन घेत असताना नीट एग्जाम पोस्टपोन का होऊ शकते किंवा विद्यार्थ्याला नीट एग्जाम पोस्टपोन होईल असं का वाटत आहे याचे आपण 2 ते 3 पॅरामीटर्स या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत आणि त्या कन्सिडर करून त्या अनुषंगाने आपण विचार करणार आहोत की एग्जाम पोस्टपोन होईल की आहे त्या डेटलाच या ठिकाणी होणार आहे। तर फर्स्ट या ठिकाणी पाहिलं असता मेन रिझन आहे लोकसभा इलेक्शन। लोकसभा इलेक्शन आपलं 7 मे ला असणार आहे, त्यामुळे विद्यार्थी पालकांना वाटत आहे नीट एग्जाम पोस्टपोन होऊ शकेल। दुसऱ्या या ठिकाणी रिझन विद्यार्थ्यांना सापडला आहे की जे सध्याची MST CET एक्झाम्स आहेत त्या MST CET एक्झामच्या डेट या ठिकाणी पोस्टपोन झाल्यात। मग साहजिकच आहे की आपली डेट या ठिकाणी पोस्टपोन होऊ शकेल। आणखी थर्ड या ठिकाणी पॅरामीटर असं आपण कन्सिडर करू शकतो की जी UPSC एक्झाम होती UPSC एक्झाम पण काही दिवस पोस्टपोन केली आहे। मग विद्यार्थी या तिन्ही गोष्टीला एकत्रित करून विचार करत आहेत की नीट एक्झाम या ठिकाणी पोस्टपोन होईलच का। तर या ठिकाणी मी क्लिअर करेन जे आपली लोकसभा इलेक्शन आहे हे 7 मे ला आहे। 7 मे आणि 5 मे याच्यामध्ये 1 डे गॅप आहे। तर आपले जेही एक्झामिनेशन सेंटर आहेत किंवा जे आपले मतदान केंद्र आहेत हे जरी सिमिलरली असतील तर आपल्याला मध्ये 1 डे गॅप आहे। तर 1 डे गॅप असल्यामुळे आपल्याला डेफिनेटली या ठिकाणी काही ना काही गव्हर्नमेंटने प्लॅनिंग केलीच असेल या ठिकाणी मॅनेजमेंट कशी लावायची आहे गार्डियन टीचरची अथवा तिथल्या सिक्युरिटीची त्याबद्दल सुद्धा डेफिनेटली काहीतरी प्लॅनिंग केलीच असेल असं मला वाटतं त्यामध्ये। आणि जी आपली नीटची एक्झाम आहे हे 5 मे लाच होईल असं मला वाटतं। हे झालं लोकसभा इलेक्शनचं। आणि सध्याचं या ठिकाणी दुसरं रिझन जे आहे महासीईटी सेलच्या जे काही इंजिनिअरिंग एक्झाम्स होत्या बी फार्मसीच्या एक्झाम्स होत्या या एक्झाम्स डे बाय डे पुढे गेलेल्या आहेत। तर जे एक्झाम पुढे गेलेला याचं रिझन एक आहे की सध्या सीईटी सेलचे जे रजिस्ट्रेशन होते PCM आणि PCB चे हे रजिस्ट्रेशन खूप जास्त प्रमाणात झाले आणि जास्त प्रमाणात झाल्यामुळे जे त्यांचा शेड्यूल होता 3 to 4 डेजचा हा शेड्यूल त्यांचा वाढला। कारण एका डे मध्ये सीईटी सेल फक्त 2 शिफ्ट या ठिकाणी घेऊ शकतो। तर विद्यार्थ्याची फॉर्म भरण्याची संख्या खूप जास्त झाल्यामुळे याच्यामध्ये यांच्या डे वाढले असं मला वाटतं त्यामध्ये। तर हे सुद्धा आपण रिझन्स व्हॅलिड पकडू शकत नाहीत की आपली एक्झामिनेशन पोस्टपोन होईल याच्या। आणि थर्ड आहे UPSC एक्झाम। UPSC एक्झामचा आपला तसं काही संबंध नाहीये, पण बरेच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आले की UPSC एक्झाम नीट एक्झामचे सेंटर बऱ्यापैकी सेम असू शकतात, त्यामुळे पण आपली एक्झाम पोस्टपोन होऊ शकते कारण UPSC झाले। तर असं काहीच या ठिकाणी अजून NTAच्या साईडवरती ऑफिशियली कुठंच डिक्लेअर नाहीये। त्यामुळे विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे जोपर्यंत आपल्या NTAच्या ऑफिशियल वेबसाईटवरती याबद्दल काही नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत एक्झाम पोस्टपोन होईल अथवा एक्झाम त्याच डेटला होईल याचा आपल्यावरती काही या ठिकाणी फरक पाडून घेऊ नका। कारण कसं या ठिकाणी आपली मेंटल स्थिती जर पाहिली असते विद्यार्थ्याची एक्झाम पोस्टपोन म्हटलात की आपले जे 6 आवर आपली स्टडी आहे ते या ठिकाणी बाय डिफॉल्ट 4 आवर येते आणि स्वतः आपल्या या ठिकाणी मेंटल अशी स्थिती करून घेतात विद्यार्थी की नाही एक्झाम दूर आहे तर माझ्याकडे वेळ आहे मी आरामात आणखी स्टडी करेन। तर लक्षात घ्या जर आपलं रिपीट आहे रिपीट असून जर आपली एका 1 इयर मध्ये जर आपली स्टडी कंप्लीट होत नसेल तर पुढच्या 30 डे मध्ये कशी कंप्लीट होणार हे सुद्धा खूप महत्त्वाचा पार्ट आहे। आणि जे विद्यार्थी जस्टच 12वी पास आउट झाले या विद्यार्थ्याकडे तर म्हणजे 12वी अपेरिंग आहे सध्याला अशा विद्यार्थ्याकडे खूप कमी वेळ आहे। त्याच्यामुळे अफवाला या ठिकाणी काहीच बळी पडू नका। दरवर्षी पाहिलं असता अशा अफवा दरवर्षीच येतात, पण या दरवर्षीच्या अफवामध्ये फक्त एकच वेळेस नीट एक्झाम पोस्टपोन झाली होती ते पण फक्त आणि फक्त कोविड पॅन्डेमिक मुळेच। अदरवाईज कुठल्याच गोष्टीत नीट एक्झाम पोस्टपोन झाली नाहीये। आणि यावर्षी 2024 ला जो 5 मे ला आपला नीट एक्झामिनेशन पेपर होणार आहे हा सुद्धा पोस्टपोन व्हायचे सध्याच्या स्थितीला पाहिला असता तर 0% चान्सेस आहेत। त्यामुळे आपण या ठिकाणी डिस्टर्ब होऊ नका किंवा पोस्टपोन होणार आहे म्हणून आपला अभ्यास जो चालू आहे तो या ठिकाणी कमी करू नका, जे आहे त्याला आपण कंटिन्यू करणं गरजेचं असणार आहे। आणि अशा रिलेटेड काही अपडेट आलं तर आपल्या चॅनलवरती सर्वात पहिल्यांदा मी उपलब्ध करून